हालेलुया. तुमचा सगळ्यांना येशूच्या शांती येशूची शांती असा. मी कॉलेजाची शिष्य आहे आणि ह्या कॉलेजाची लीडर आहे. माझे नाव तेजस्विनी साठे. माऊलीचं प्रार्थनेला येते इथे. हे तुम्ही आज जे काही पोशाख घातलाय ते कशाबद्दल घातलेला आहे? आपल्या कॉलेजात असं तुम्ही म्हणजे सगळेजण असं बोलतात की ते कास्ट वगैरे धर्म परिवर्तन होता. तर पाशाला तुम्ही बायबलमधून नेहमी आम्हाला शिकवताय की म्हणजे कास्ट वगैरे परिवर्तन नाही होत, आपलं अंतःकरण परिवर्तन होतं. तर ह्यासाठी की आपल्या कॉलेजामध्ये सर्व शिकवत होतात. सर्व म्हणजे सगळे एकत्र येऊन म्हणजे असं नाही आहे ह्याच्यामध्ये असं नाही आहे की कोणाचा धर्म वगैरे करायचा आहे म्हणून
तुम्ही आज काय बनलेले आहे? ही आगरी पोळी बनलेली आहे. आगरी पोळी बनलेली आहे. ओके ओके. नेक्स्ट कडे माईक द्या. हालेलुया. माझं नाव भाविक आहे. मी आवाज येत नाही. हालेलुया. माझं नाव भाविक आहे. मी देवाईतून आलेली आहे आणि लवकरच आम्ही मुंबईत येणार आहे. आमेन. હું તમારું સ્વાગત કરું છું અને તમને બધાને પ્રભુ ઈસુની શાંતિ હશે. પ્રેઝ ધ લોર્ડ પાસ્ટરના પ્રેઝ ધ લોર્ડ मोठ्या पास्टरांना प्रेझ द लॉर्ड आमेन परमेश्वरा मी आज कर्नाटकाचा रूप केलाय. सर्वांना ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಭು ಯೇಸುದ ನಿಮ್ಗೆ ಶಾಂತಿ ಇರಲಿ, ಸಮಾಧಾನ ಇರಲಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಯೇಸು मसीहने खूप छंद मांडली आणि त्याच्यावर केली. आणि हा जो रूप आहे आमच्या कर्नाटका साईडला उत्तर कर्नाटकामध्ये बीदर, तुर्तुपा, इकडं ह्या साईडला हा पोशाख लंगा दावणी म्हणून काय काय नाव आहे पोशाखचं? सावकाश. लंगा दावणी. लंगा जवळी. अच्छा. हा पोशाखाला लंगा दावणी म्हणतात आमच्या कर्नाटका साईडला. आणि उत्तर कर्नाटका भाषेमध्ये याला लंगा पूर्ण करून अनाऊन्स करतात. म्हणजे हा पोशाख दोन ओके. कर्नाटकमध्ये सगळ्यात फेमस कोणता पदार्थ खाल्ला जातो? सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे रागीमध्ये नाटी पोळी सारू आणि ज्वारीची भाकरी, ज्वारी रोटी आणि पल्ल्या. बरं. नेक्स्ट. हालेलुया. माझं नाव आहे मयुरी साळवे. मी आनंद कलेक्शन शिष्य आहे. मी मावळीतून प्रार्थनेला येते. आमच्या कलेक्शनमध्ये विद्यालयात मी आज त्यासाठी आहे की आपल्या कलेक्शन आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो. आपल्या कलेक्शन महाराष्ट्रामध्ये जातो. म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्रात चालतो. अच्छा. आणि कोणाला प्रेझेंट केले? कुठल्या कुठल्या जिल्ह्याला प्रेझेंट केले आज तुम्ही? मी कोल्हापूर. कोल्हापुरी बनणार. बरं बरं, ठीक आहे. नेक्स्ट. आवाज माईक असं घेतला ना ते बघा माझा असा क्लिअर आवाज येतो. प्रेझ द लॉर्ड सर्वांना. प्रेझ द लॉर्ड. मी मशीद येशू ख्रिस्ताची विरोधात बनलेली आहे. आपलं पोषक जो आहे तो ख्रिश्चन समाजाला प्रेझेंट करतो. येशू परमेश्वराने बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जसं आदामाला गार निद्रा आली त्याच्या डाव्या पसरणीतून मांस काढून म्हणजे स्त्री तयार केली. त्याच्यानंतर त्याला एक हवा म्हणून जोडीदार दिली. त्याच्या जोडीदारामुळे त्यांचे सर्व वंशज पुढे जावं म्हणून ती जोडीदार निर्माण केली. आणि परमेश्वराचे दुर्लभ आहे म्हणजे ख्रिश्चन समाजाला प्रेझेंट करते. कोणी राहिलेलं आहे का? माहित असा त्याला माहीत कुठेतरी नीट करून द्या. असं पूर्ण असं जवळ घेऊन बोला. असं माझा आवाज एवढा येतो. काय 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 पोशाख केलेला आहे आज तू? राजाचा मुलगा बनून आलाय. बरं. काय म्हणणं आहे मग तुझं? खंबा पधारो खूप छान. जर तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्ही जेवण बनवताय आणि जेवण बनवून झालंय तुमचं आणि तुमच्याकडे पाहुणे आले आणि पाहुणे घरामध्ये येऊन बसलेले आहेत आणि आता तुमची जेवण वाढायची वेळ आली आणि तुम्ही किचन मध्ये भाजी चाकून पाहिली, बनवताना पाहिली नव्हती आणि अर्जंटमध्ये चाकून पाहिली, ती खारट झाली. आता तुम्हाला काही टाइम नाहीये जास्त की दुसरी भाजी बनवण्याचा, तर तुम्ही काय कराल? खारट झालेल्या भाजीला परत नॉर्मल कसं कराल? हा तुम्हाला द्यायचं. बटाटे कापून टाकलं होतं नॉर्मल. अच्छा, बटाटे टाकले. ओके, हा यांना माहित द्यावं.
तुमचं काय उत्तर आहे? जर तुमची भाजी खारट झाली तर काय करणार? त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकेल आणि पुन्हा स्लो गॅसवर थोडं उकळून देईल आणि नंतर मग परत टाकायचं. नीट कारण तुम्ही वुमेन्स आहात, स्त्री आहात, तर तुमचा किचनशी संबंध येतो. तर तुमच्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर तुम्ही काय करता? आणि माईक एकदम तोंडाजवळ पण बोलायचं. त्याच्यात थोडं पाणी टाक. तुमच्या आईकडून मीठ भाजीत जास्त पडले, तुम्ही आईला काय सजेशन करणार? काहीतरी सांगणार? हॉटेलमधून दुसरी मागून देणार का? नाही. नेक्स्ट. भाजीमध्ये लिंबू पिळणार आणि त्याला स्लो गॅसवर उकळी करायची. बरं, भाजीमध्ये लिंबू पिळणार. ओके. त्या भाजीमध्ये थोडं बटाटे कापून टाकून त्याच्यात थोडं पाणी ॲड करून थोडे मसाले प्रकारचे टाकले ते थोडे थोडे टाकून मग स्लो गॅसवर हे माहित ना, जीवनात सगळ्यात जास्त आता येशूला पण, येशूमध्ये तर आपण आहोत म्हणून आपल्याला आनंद आहे. प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हामध्ये आनंद करा. पण माझा असा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त आनंद हा कशात असतो जीवनामध्ये? येशू तर आहे, अजून कुठल्या गोष्टीमध्ये माणसाच्या जीवनात जास्त आनंद असू शकतो? तुमचं मत सांगायचं. तुम्हाला जे वाटेल ते बोलू शकता. सिंगल राहणार. बरं, व्हॉट आन्सर. ओके. भाविका सुर्वे, पुढे या जरा. जीवनात आनंद सगळ्यात जास्त कशामध्ये आहे? सर्वांची बोलणं. सर्वांशी म्हणजे कोणाशी बोलत सुटायचं? नाही. अच्छा. तेजस्वी साळवी, आनंद सर्वात जास्त कशात असतो? येशूचा प्रेम माझ्यावरती असावा. येशूमध्ये तर आपण आहोतच, याच्या पलीकडे तुम्हाला आनंद कशात जास्त वाटतो? तुम्ही खुश कधी होता जास्त? आनंद कशात असतो? माझं कुटुंब पूर्ण प्रार्थनेत जावं. नाही, प्रार्थनेचा पाठ सोडून तुम्हाला उत्तर द्यायचंय. आनंद कशात आहे? देवाने सर्व गोष्टी म्हणजे जास्त पण लिमिट क्रॉस नाही, पण लिमिटमध्ये सर्व गोष्टी भरभरून दिल्या तर आनंद. पुढे माहिती, आनंद कशात वाटतो? म्हणजे प्रेयर असेल आणि तुला सांगितलं. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद कशात वाटतो? प्रभूची आराधना करायला. नाही, ते प्रभूचं तर आहे, आपण ऑलरेडी लिडर्स आहोत. पण काही अशा गोष्टी असतात जीवनात, तुम्हाला कशात सगळ्यात जास्त आनंद? म्हणजे ट्रॅव्हलिंग करत आनंद वाटतो. देऊन तो सगळ्यांना आनंद करा, पुरा म्हणतो आनंद करा, सगळ्यांसोबत मिळून खावा, त्याच्यामध्येच मोठा आनंद. बरं, थर्ड क्वेश्चन आपण विचारणार आहोत. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांनी सांगितलं की तुम्हाला येशू पाहिजे की आम्ही पाहिजे, तर तुम्ही त्या वेळेला काय करणार? पण का असं? कुटुंबाला सोडून देऊन म्हणजे काय ठरवणार? नेक्स्ट. तुमच्या कुटुंबाने तुम्हाला विचारलं येशू पाहिजे का आम्ही पाहिजे, तर तुम्ही काय करणार? तुमच्या कुटुंबाने तुम्हाला सांगितलं जर येशूला मानायचं तर घरातून निघून जायचं, आमच्याशी संबंध ठेवायचा नाही, तर तुम्ही काय करणार? येशूला निवडणार. का? कारण येशूने आम्हाला जीवन दिलं. सेम क्वेश्चन आहे. येशूलाच निवडणार. येशूने जवळ इथपर्यंत नेलंय, त्या कुटुंबापर्यंत नेलंय, तर त्याच्यासाठी घरदार काहीच हे नाहीये. येशूलाच निवडणार कारण की प्रभू येशूने आम्हाला जिवंत ठेवलंय लहानपणापर्यंत आतापर्यंत. आणि जेव्हा आम्हाला माहिती पण नव्हतं की आम्ही येणार आहे, पण प्रभू येशूने माझ्या आईच्या गर्भात असतानाच त्यांनी मला निवडलं, मग प्रभू येशूने निवडलं. परमेश्वर परमेश्वर आहे. मी परमेश्वरासोबत चालला तर माझं कुटुंब आहे, परमेश्वर माझ्यासोबतच बरोबर आहे. व्हेरी गुड. हालेलुया. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, शेवटचा. लेडीज लोकांना काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे? तुमच्याकडनं एक ऍडवाइस द्यायची सगळ्या लेडीज लोकांना या जगातल्या, तुमच्या अनुभवातून तुम्ही त्यांना एक काय सांगणार?
ती लेडीज नाही इकडे. तुझ्या मते ऐक ऐक, तुझ्या मते त्याला तुझ्या मते लेडीज लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे का घरात जास्त? मम्मीचं ऐकलं पाहिजे का? ओके. तुम्ही एक लेडीज आहे तर दुसऱ्या लेडीजला काय सजेस्ट करता? माईक तोंडापुढे द्या. तुम्ही तुमच्याकडे एक ऍडवाइस काय देणार? माईक तोंडाजवळ घ्यायचं. माईक तोंडात. गोड बोलून राहायचं. अच्छा, पुढे. प्रत्येक स्त्रीने संघर्ष करावा, न घाबरता, न हो. तुझं काय मत आहे? प्रभू येशूने आम्हाला चांगलं ठेवलं, सुखरूप ठेवलं, न कोणाचा सोबत असताना प्रभू येशूने आम्हाला म्हणजे एकदम हिंमत दिली की नाही, तुम्ही दोघी माहिती ते सगळं करू शकतात, म्हणून प्रभू येशूवर तुम्ही भरोसा ठेवा की पुढे स्त्रीपासून अनेक स्त्री तयार होतात. स्त्रीचं एकच सांगणं आहे की जशी आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं, आपल्याच आईने आपल्याला मोठा केला, तसं आपण पण जे येणारी पिढी आहे तिला मोठा करायचं आणि देवाचा मार्ग. बरं, ठीक आहे, चालेल. तुम्हाला काही विचारायचं? आता पास्टर तुमचा नंबर वगैरे बद्दल डिस्कशन करतील आणि ठरवतील. हालेलुया. पहिलं तर सर्व महिलांना माझ्याकडून, मी पण एक महिला आहे, सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला खूप छान वाटतं की सगळे प्रभूमध्ये आहेत महिला, आणि अजूनही इतक्याच महिला मला पाहिजे नाही या देशामध्ये. भरपूर महिला पाहिजे, भरपूर म्हणजे भरपूर. मूल जन्माला आलं पाहिजे, त्याला प्रभूमध्ये वाढवलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला मुलं नाही होणार आहे, पण जे तुमचे मुलं आहेत त्यांना तुम्ही प्रभूमध्ये मजबूत वाढवलं पाहिजे. हालेलुया. आणि सर्वांना मला हे सांगायचं आहे, माझ्या कलेशातल्या ज्या मुली आहेत, तेजू, भाविका, अक्षता, मयुरी, रोहिणी, रोशनी, या सगळ्या मुली खूप सुंदर आहेत. आमेन. ऐकी नाही ना, म्हणजे नाव ठेवण्यासारखं नाहीच आहे. मला ह्या सगळ्यात सुंदर दिसतंय आणि सगळ्यांचेच नंबर आलेले, एकच नंबर आहे सर्वांचा. सगळ्यांना मी पहिला नंबर देते, सगळे पहिला नंबर आहे. कारण नाव ठेवण्यासारखं कुठेच नाहीये. तुम्ही याला एक पहिला नंबर देऊ, त्याला नंबर देऊ. हालेलुया. पहिलं तर सर्व महिलांना माझ्याकडून, मी पण एक महिला आहे, सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला खूप छान वाटतं की सगळे प्रभूमध्ये आहेत महिला, आणि अजूनही इतक्याच महिला मला पाहिजे नाही या देशामध्ये. भरपूर महिला पाहिजे, भरपूर म्हणजे भरपूर. मयुरी, हे सगळे पहिला नंबर घ्या. अवधूत जेच आहे, अवधूत पण पहिला नंबर आहे. हालेलुया. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आणि माझ्यासाठी पहिला नंबर आहे. तुमचे महान आशीर्वाद तुमच्यावर, तुम्ही येशूचे महान आशीर्वाद. पूर्ण राष्ट्रामध्ये तुम्ही येशूचं कार्य करत फिरा. पूर्ण राष्ट्रामध्ये येशूचं कार्य करत फिरा. पूर्ण राष्ट्रामध्ये येशूचं कार्य करत फिरा. पूर्ण राष्ट्रामध्ये नाव टाका येशूचं. हालेलुया. सगळे विनर आहे. फर्स्ट नंबर आहे सर्वांचा. एकेकाने मध्ये यायचं, एकेकाने इथे एकेकाला यायचं ऍट अ टाइम तास घातला जातो. आणि ज्याच्याकडे नाहीये कुठेतरी परत त्यांना काढून द्यायचंय. सगळ्यांनी आपले आपले तास घेऊन जायचे. आणि नाव सर्टिफिकेट भेटते. तुम्हाला इस्टरला भेटणार आहे. सर्टिफिकेट आपल्याला इस्टरला देण्यात येतील, कारण आमचे ते प्रिंट सगळीकडे बंद होते, त्यामुळे सर्टिफिकेट काढून आणता नाही इस्टरला आलं. मिळणार आहे, सगळ्यांना देणार तर आहे. इस्टरला अजून एक अनाउन्समेंट आहे की इस्टरला एक अवॉर्ड पण दिला जाणार आहे. जो वर्षभर देवाचं छान कार्य करतो त्याला गोल्डन हार्ट अवॉर्ड मिळणार. गोल्डन हार्ट अवॉर्ड बेस्ट. तर त्याच्यामध्ये मी कोणाला चिठ्ठी टाकून आपण अवॉर्ड देणार आहोत देवाच्या योजनेप्रमाणे. हालेलुया. सो अनाउन्समेंट करूया की आज अवधूतला पहिलं काहीतरी त्याचा सन्मान करण्यात यावं. ओके, मध्ये जायचं, मध्ये तू मध्ये जा, नको माहिती. त्याच्या डोक्यावर तो ताज लाव, पण त्याने तो ताज देऊन पाठवला. कोणीतरी घेऊन जायला पाहिजे. तू ना एकेकाला घेऊन जा, मी सांगेल तो एक त्याच्या हातात देतो.
बाजूला उभा राहा बेटा त्यांच्या जाऊन पास्टरच्या बाजूला उभा राहा या साईडने जाऊन पास्टरला घेऊया पास्टरला ते पास्टरला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा खूप आवडून वा 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 खूप छान हालेलुया खूप छान बेटा बॅक साईडने जाऊन तू परत इकडे ते बॅक साईडने तिथेच नव्हतं काढायचं चालतंय चालतंय ठीक आहे नेक्स्ट म्हणजे नंबर पहिले सर्वांना दिलेत बरं का सर्वांना दिलेत अक्षता तिच्या डोक्यावर टाकलं जाऊन तू जा तू जा अक्षता वाईकर नंबर सर्वांचे पहिले आले ते ताज लावले जातात ओके क्लॅप क्लॅप मयुरी साळवी ताज रोहिणीला ना कोणीतरी रिटर्न ताज जा बरं रोहिणी आली तुम्ही किस नाही केलं पास्टरला क्लॅप व्हेरी गुड हालेलुया नेक्स्ट भाविका सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा वा वा हालेलुया व्हेरी गुड टाळ्या जोरदार टाळ्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा ते वरून टाकायचं असतं हा हालेलुया व्हेरी गुड खूप छान सर्वांनी एकत्र रांगेत एकदा उभं राहून फोटो काढावे अशी माझी इच्छा आहे पास्टरांच्या बाजूला जाऊन नाही सगळ्यांनी पास्टरांच्या असं बाजूला अर्धे इकडून आणि अर्धे इकडून तुमचे ताज इकडे ठेवा आणि सोबत फोटो काढा आणि ताज लावून सिंगल परत तुम्ही लोक फोटो काढा मध्ये सिंगल आता काय एकाच्या डोक्यात नाही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी खूप छान सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा विशूच्या नावात पास्टरांना कोणाला पहिला नंबर आणि दुसरा नंबर जमलेच नाही कारण खूप सगळेच सुंदर दिसत होते पण पास्टरांची इच्छा आहे की कोणाला दुसऱ्यावर आणि तिसऱ्यावर आणि चौथ्यावर टाकू नये ते जेवणात आपण केलं होतं